नमस्कार फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी काही महत्त्वाचे जीकेचे प्रश्न कव्हर करणार आहोत, जे मागील परीक्षांमध्ये रिपीट झालेले आहेत वारंवार. ठीक आहे, चला तर प्रश्नांना सुरुवात करूया. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा, कर्झन वायलीचा खून कोणी केला होता? कोणी केला होता? उत्तर येत असेल तर कमेंट करून सांगा. याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, मदनलाल धिंगरा. कर्झन वायली याचा खून मदनलाल धिंगरा याने केला होता. कधी केला होता? तर 1909. वर्ष जर विचारलं तर 1909 हे उत्तर द्यायचं आहे. 1909 मध्ये. त्यानंतर याच गोष्टीसाठी मदनलाल धिंगरा यांना 1909 मध्ये फाशीची शिक्षा देण्यात आली होती. ठीक आहे, मदनलाल धिंगरा. या ठिकाणी पर्याय क्रमांक ए आहे बघा, बटुकेश्वर दत्त. तर या ठिकाणी 1929 मध्ये ब्रिटिश संसदेत बॉम्बस्फोट घडवून आणला होता बटुकेश्वर दत्त यांनी भगतसिंग यांच्या सहकार्याने. ठीक आहे, भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी ब्रिटिश संसदेमध्ये 1929 मध्ये बॉम्बस्फोट घडवून आणला होता. हा प्रश्न पोलीस भरतीत विचारलेला आहे. त्यानंतर पर्याय बघा, चाफेकर बंधू. ठीक आहे, 1897 मध्ये प्लेग कमिशनर चार्ल्स रँड व त्याचा साथीदार आयर्स्ट यांची गोळ्या झाडून हत्या केली होती चाफेकर बंधू यांनी. ठीक आहे, आपलं मूळ उत्तर काय? कर्झन वायली याचा खून जो आहे तो मदनलाल धिंगरा यांनी केला होता. त्यानंतर प्रश्न आहे, भारतात हरित क्रांतीची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? कोणत्या वर्षी झालेली आहे? 1965. पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर असणार आहे. याच्याशी रिलेटेड एक प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण? तर डॉक्टर M.S. स्वामीनाथन. ठीक आहे, डॉक्टर M.S. स्वामीनाथन हे भारतीय हरित क्रांतीचे जनक आहेत. जर जागतिक हरित क्रांती संदर्भात जर प्रश्न विचारला तर नॉर्मन बोरलॉग उत्तर द्यायचं आहे. नॉर्मन बोरलॉग हे जागतिक हरित क्रांतीचे जनक आहेत. त्यानंतर प्रश्न आहे बघा, पंचायत राज स्वीकारणारे देशातील पहिले राज्य कोणते? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, राजस्थान. ठीक आहे, भारतामध्ये सर्वात आधी राजस्थान या राज्याने पंचायत राज स्वीकारली होती. राजस्थानमधील नागौर जिल्ह्यातील बगडरी गाव, ठीक आहे, बगडरी ह्या गावाने पंचायत राज स्वीकारली होती सर्वात आधी. कधी? तर 2 ऑक्टोबर 1959. 2 ऑक्टोबर 1959 गांधी जयंतीच्या निमित्ताने राजस्थानमध्ये सर्वात आधी या ठिकाणी पंचायत राजची स्थापना झालेली आहे. त्यानंतर दुसरे राज्य होते बघा लागोपाठ, आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश हे दुसरे राज्य आहे पंचायत राज स्वीकारणारे. आता आपले महाराष्ट्र कितवे राज्य आहे मला कमेंट करून सांगायचं आहे. पंचायत राज ही कोणाची संकल्पना किंवा कोणाचं स्वप्न होतं असा प्रश्न देखील विचारला जातो. तर महात्मा गांधीजींची संकल्पना किंवा त्यांचं स्वप्न होतं पंचायत राज. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, पंचायत राज समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? कोण असतो? गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख असतो. या ठिकाणी पर्याय क्रमांक सी आहे बघा, मुख्य कार्यकारी अधिकारी हा कशाचा प्रशासकीय प्रमुख असतो? तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, अरवली, हिमालय, आल्प्स, रॉकी व अँडीज या खालीलपैकी कोणत्या प्रकारचे पर्वत आहेत? कोणत्या प्रकारचे पर्वत आहेत? तर वलीय. पर्याय क्रमांक सी, वलीय हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न आहे, दुसऱ्या योजनेच्या काळात भिलाई येथे उभारलेल्या पोलाद निर्मिती प्रकल्पाला कोणत्या देशाचे सहाय्य लाभले होते? कोणत्या? तर सोव्हिएत युनियन. पर्याय क्रमांक सी, सोव्हिएत युनियन, ज्याचं आता नाव आहे रशिया. ठीक आहे, तर या देशाचे सहाय्य लाभले होते. त्यानंतर प्रश्न आहे, शेती व ग्रामीण विकासासाठी नाबार्डची स्थापना केव्हा झाली? केव्हा झाली होती? 12 जुलै 1982. पर्याय क्रमांक डी आपलं योग्य उत्तर असणार आहे. नाबार्डचा फुल फॉर्म काय आहे? नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट. ठीक आहे, नाबार्डचा फुल फॉर्म आहे. स्थापना कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार झालेली आहे? तर शिवरामन. ठीक आहे, शिवरामन समितीच्या शिफारशीवरून नाबार्डची स्थापना झालेली आहे. मुख्यालय आहे बघा नाबार्डचं मुंबई या ठिकाणी. स्थापना आहे 12 जुलै 1982.
त्यानंतर प्रश्न आहे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे? कुठे आहे मित्रांनो? तर मुंबई. मुंबई या ठिकाणी आहे. MIDC म्हटलं जातं. फुल फॉर्म आहे बघा, महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, MIDC. याची स्थापना झाली होती 1 ऑगस्ट 1962. ठीक आहे, 1 ऑगस्ट 1962 मध्ये MIDCची स्थापना झाली होती. त्यानंतर प्रश्न आहे बघा, रॅडक्लिफ रेषा कोणत्या 2 देशांदरम्यान आहे? रॅडक्लिफ कोणत्या 2 देशांमध्ये आहे? भारत व पाकिस्तान. पर्याय क्रमांक डी, भारत व पाकिस्तान हे योग्य उत्तर असणार आहे. 1947 मध्ये जेव्हा भारत व पाकिस्तानची फाळणी झाली त्यावेळी ही रेषा आखली गेली होती. ब्रिटिश वकील सायरिल रॅडक्लिफ यांच्या नावावरून या रेषेला रॅडक्लिफ लाईन असं नाव देण्यात आलेलं आहे. ठीक आहे, एक आणखी लाईन विचारली जाते, ड्युरांड लाईन. ठीक आहे, ड्युरांड ही जी लाईन आहे ती अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या देशांदरम्यान आहे. त्यानंतर भारत व चीन दरम्यानची एक लाईन महत्त्वाची विचारली जाते, मॅकमोहन. ठीक आहे, मॅकमोहन ही जी लाईन आहे ती भारत व चीन या 2 देशांदरम्यान आहे. मॅकमोहन, भारत व पाकिस्तान रॅडक्लिफ, भारत व चीन मॅकमोहन. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, महाराष्ट्र विधान परिषदेत एकूण किती सदस्य आहेत? किती आहेत? तर 78. महाराष्ट्र विधान परिषदेत 78 सदस्य असतात आणि विधानसभामध्ये 288 सदस्य असतात. महाराष्ट्रातील विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह आहे आणि विधानसभा हे कनिष्ठ सभागृह आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, राज्यसभा हे संसदेचे डॅश डॅश सभागृह आहे. कसे आहे? वरिष्ठ. पर्याय क्रमांक बी, वरिष्ठ हे योग्य उत्तर असणार आहे. राज्यसभा वरिष्ठ असते, लोकसभा कनिष्ठ असते. ठीक आहे. तसंच राज्यामध्ये विधान परिषद वरिष्ठ असते आणि विधानसभा कनिष्ठ असते. ठीक आहे. राज्यसभा हे स्थायी सभागृह असते, ते कधीच विसर्जित होत नाही. ठीक आहे. सदस्यांचा कार्यकाळ असतो राज्यसभेच्या 6 वर्ष. ठीक आहे. आणि लोकसभेचा कार्यकाळ जर विचारला तर 5 वर्ष. त्यानंतरचा प्रश्न आहे, उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत कोणते सदस्य भाग घेतात? कोणते सदस्य घेतात? लोकसभा व राज्यसभा सदस्य. ठीक आहे, लोकसभा व राज्यसभा सदस्य हे उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत भाग घेत असतात. अलीकडेच उपराष्ट्रपती पदाची निवडणूक भारतात पार पडलेली आहे. नवीन उपराष्ट्रपती कोण बनलेले आहेत भारताचे ते मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे, नवीन उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती किंवा अध्यक्ष असतात. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, गावाचा विकास आराखडा तयार करण्याची जबाबदारी कोणाकडे असते? गावाचा विकास आराखडा तयार करण्याची जबाबदारी ग्रामसेवकाकडे असते. पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात सर्वात जास्त किनारपट्टी कोणत्या जिल्ह्याला लाभलेली आहे? कोणत्या जिल्ह्याला लाभली आहे? तर रत्नागिरी. पर्याय क्रमांक बी रत्नागिरी हे योग्य उत्तर असणार आहे. आता भारतामध्ये सर्वाधिक समुद्रकिनारा कोणत्या राज्याला लाभलेला आहे हा देखील प्रश्न विचारला जातो, तर त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. महाराष्ट्रात रत्नागिरी या जिल्ह्याला सर्वाधिक किनारपट्टी लाभलेली आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, ठाणे जिल्ह्यात आढळणारी आदिवासी जमात कोणती? ठाणे जिल्ह्यात आढळणारी आदिवासी जमात आहे बघा वारली. ठीक आहे, पर्याय क्रमांक सी वारली हे योग्य उत्तर असणार आहे. जर प्रश्न पालघर जिल्ह्यात विचारला तरी वारली हेच उत्तर द्यायचं आहे. ठाणे आणि पालघरमध्ये विशेषतः जी आदिवासी जमात आढळते ती वारली जमात आहे. ठीक आहे, वारली. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारत आणि श्रीलंकेदरम्यान कोणती सामुद्रधुनी आहे? कोणती सामुद्रधुनी आहे? तर पाल्क ही जी सामुद्रधुनी आहे ती भारत आणि श्रीलंकेदरम्यान आहे. पाल्कची सामुद्रधुनी. ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण महत्त्वाचे 16 प्रश्न या ठिकाणी कव्हर केलेले आहेत, ज्यामधून तुमचे 30 ते 40 इतर प्रश्न देखील आपण कव्हर करून घेतलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढील भागामध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि ग्राउंड व अभ्यास जोरात चालू राहू द्या. ठीक आहे. धन्यवाद.